नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. खूप खूप स्वागत आहे सर्वांचं ओवीज किचन ब्लॉग या चॅनलवरती. तर बघा, मी गेले होते माझ्या माहेरी काही दिवसांखाली, आणि माझ्या माहेरी आहे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 5वे ज्योतिर्लिंग म्हणजेच परळी वैद्यनाथ. इथे आहे वैजनाथ प्रभूंचं मंदिर. तर हे बघू शकता, हे जे छोटं मंदिर दिसत आहे श्री प्रति बालाजी, हे आहे वैजनाथ महाराजांचं जुनं मंदिर. म्हणजेच असं म्हणतात, ज्यावेळेस वैजनाथ बाबा परळीमध्ये आले होते त्या सगळ्यात अगोदर त्यांनी तिथेच आले होते, त्याच मंदिराच्या ठिकाणी. खूप दिवस तिथेच होते आणि मग नंतर ते इथे डोंगरावरती जाऊन बसले होते असं म्हणतात बरं. तर मग खूप जण इथे प्रति वैद्यनाथ महाराजांचं मंदिर आहे, तिथे वरती दर्शन नाही झालं तर आवर्जून तिथे दर्शन करतात. तिथे दर्शन केलं तर इथं दर्शन होतं असं मान्यता आहे. तर बघा, इथे आम्ही करत होतो थोडंसं वरती बसून चिल. हे आहेत माझे दोन्ही भाऊ आणि ओवीचे पप्पा, ओवी, मी. आपण ज्यावेळेस त्या पायऱ्या चढून समोरच्या वरती जातो, असं आपल्याला एक मोठा खांब दिसतो आणि त्याच खांबीच्या खाली आहेत गणपती बाप्पा. बघू शकता, इथे काम चालू आहे खरं तर मंदिराचं. हे जे कमान वगैरे दिसते अगोदर नव्हती, हे सगळं आत्ता चालू आहे. बरंच काम चालू आहे मंदिराचं. आणि ही जे बाजू आहे ना, ही मंदिराच्या पाठीमागली बाजू आहे बघा. आणि हे जे व्हाईट कलरचं दार दिसते ना तुम्हाला, ते तिथून आतमध्ये पण जाता येतं, पण ते एरवी चालू नसतं, बंदच असतं, कारण फ्रंट साईडनेच मंदिर चालू असतं, बॅक साईडनी नसतंच. ही आहे मंदिराच्या पाठीमागली बाजू. बघू शकता किती सुंदर अशी आहे. खूप छान वाटतं इकडे, असं थंड असं. आणि हे जे तुम्हाला छोटी छोटी मंदिरं दिसत आहेत ना, इथे सगळे असे 12 ज्योतिर्लिंग आहेत. सगळे 12 ज्योतिर्लिंग आहेत. इथे आल्याच्या नंतर आपल्याला 12ही ज्योतिर्लिंगांचं दर्शन होतं, बघू शकता. आणि इथूनच खाली गेलं ना, पुढे आहे एक तीर्थ, दाखवते मी तुम्हाला. आणि हे जे तुम्हाला वरती डोंगर दिसतंय ना, तिथे खूप छान माळ होतं. आम्ही लहानपणी तिथे जायचो खेळायला. हे बघा, जे म्हटलं तीर्थाला तर पाणी काहीच नव्हतं, कारण एवढा कडकडीत उन्हाळा आहे ना, पाण्याचा टिपूस नव्हता या तीर्थामध्ये. बघू शकता, सगळं असं कोरडं कोरडं आहे. पण किती मोठं तीर्थ आहे ते ना, अख्खं ते दगडाचं आहे आणि खूप मोठं आहे बाप्पा. बघा, प्राचीन मंदिर आहे बरं. हा खूप, म्हणजे बघा ना, बांधकामच कसं आहे त्या मंदिराचं. तुळशी वृंदावन तर मला एवढं आवडलं नाही इथलं. खूपच सुंदर असं तुळशी वृंदावन आहे हे. पायऱ्यासुद्धा सगळ्या दगडाच्या होत्या. मंदिर अख्खंच ते दगडांचं आहे खरं तर. तुम्ही जर कधी गेलात किंवा आजूबाजूला असाल तर नक्की ह्या साईडला सुद्धा जा. आणि इथे एक छोटंसं असं देवीचं मंदिर होतं. बांधकाम कसं आपण बघू शकतो, खूप जुनं आहे. हे नेमकी काय आहे मलाच कळालं नाही, हे कशासाठी बांधलं जातं. हे तुळशी वृंदावन आहे गं, मला फारच आवडलं. किती सुंदर आहे बघा ना, ते पण दगडाचं एवढं छान असं मधोमध, खूप मस्त. आणि इथेच ना, हे साईडला ना महादेवाचं मंदिर आहे छोटंसं. असं म्हटलं जातं की ह्याच महादेवाच्या मंदिरातून शेळगावला शेळी गेली होती, आणि या मंदिरातून तिथे शेळगावमध्ये ती शेळी निघाली होती. आता पण खरं ते मला तेवढं माहीत नाही, पण म्हटलं आहे बरं. इथे वरती पण आहे रस्ता, पण वर तिकडे कुठे जाता येत नाही. आणि हे जे तीर्थ आहे, या तीर्थाला ना म्हणजे ज्यावेळेस गणपती विसर्जन असतं त्यावेळेस इथे पाणी भरलं जातं. हे बघा, हे ते छोटासा दरवाजा बोलले ना मी, शेळी गेली होती जे शेळगावला निघालेली, ते असं म्हणतात. कन्फर्म मी पण नाही सांगू शकत तेवढं. इथे गणपतीच्या वेळेस पूर्ण असं पाणी भरलं जातं गणपती विसर्जनासाठी, पाऊस पडो किंवा नाही पडो. आणि हे जे गोल्डन कलरचं दिसतंय ना, इथे आहे मारुतीरायाचं मंदिर. हे बघा, हिची कुठे. आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.